मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज नागपंचमी. भारत हा सण उत्सवांचा देश आहे. त्यामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोक आपापल्या परंपरेनुसार साजरा करतात. या नागपंचमी सणाला विशेष असं महत्त्व आहे. नागदेवता घर, शेती, कुटुंबाचं रक्षण करते असं मानलं जातं. त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर हा सण कोकणात कसा साजरा केला जातो ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 10-10:30 सगळेजण आमच्या इथल्या आवारामध्ये जे काही लोक आहेत ते जमतील आणि नागोबा बनवतील. तेव्हा आपण भेटूयात. तर मित्रांनो, आता आम्ही 11 वाजता सगळेजण जिथे वारूळ, आमच्या भाषेत म्हणाल तर भोंबाडं जिथे असतात तिथे आम्ही आता आलेलो आहे. हे बघा, ही पाहू शकता. ह्या मातीपासून आपण नागोबा बनवणार आहोत. पूजा वगैरे करून ही माती आपण नागोबा बनवण्यासाठी घेऊन जाणार आहोत. इथे पूजा वगैरे करणार आहेत. आता मम्मी आले इथे सोबत. ते आता सोनतळ आणलं आहे, तिरडा आणला आहे, फुलं आहेत, दूध, लाह्या, हळद कुंकू होऊन आता पूजा करणार आहे. त्यानंतर आपण इथे आरती करून ही माती नागोबा बनवण्यासाठी घेऊन जाणार आहोत. ही गोमेटेची वेल आहे. दूध टाकते, पाजलं जाते. हळद कुंकू लावलं जात आहे. आपली आता पूजा झालेली आहे. नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे. नागपंचमी हा हिंदूंचा पारंपरिक सण आहे. पूजा झाल्यानंतर आता आपण आरती करणार आहोत. मग माती घेऊन जाणार आहोत. आता आम्ही 4-5 जणांनी पूजा करून आता झालेली आहे आपली. आता आपण ही वारुळांवरची नागोबा बनवण्यासाठी माती काढून घेऊन जात आहोत. साखरेचा नैवेद्य दाखवला गेला आहे. आता आम्ही ते जिथे नागोबा बनवतो त्या घरामध्ये माती घेऊन आलो आहोत. इकडे आता माती मळायला वगैरे फोडून बारीक वगैरे करून आता सुरुवात करणार आहोत. पारंपरिक पद्धतीने आपण नागोबा बनवतो. आमच्याकडे अशा पद्धतीने मातीच्या सहाय्याने घरगुती नागोबा बनवला जातो. आता एक नागोबा आपला बनवून होत आलेला आहे. मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे नागोबा बनवायची पद्धत आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता माती मळून वगैरे नागोबा बनवून होत आलेले आहेत. एक नागोबा आता आपला बनवून कंप्लीट झालेला आहे. त्याला आता हळद पिंजर लावून कलरिंगचं काम चालू आहे. काळा बुका वगैरे लावला आहे म्हणजे कसा कलर येईल, छान दिसायला. अजून आपल्या इथले नागोबा 5 बनवतात. आम्ही या एरियामध्ये 5 नागोबा इथे बनवतो आमच्या आवारात. असेच आमच्या गावात, वाडीत वेगवेगळ्या आवारामध्ये नागोबा बनवले जातात. काही जण बाजारातून विकत आणतात, काही जण अशा प्रकारे बनवतात. आता आपले नागोबा 1-2 बनवून होत आलेले आहेत. कलर काम चालू आहे आपलं. बघा मित्रांनो, हे असं आपल्याला गावाकडेच पाहायला मिळेल. बरेच जण मुंबईला असतात. आता चाकरमानी या सणासाठी खास कोकणात येतात आणि कोकणात नागोबा हा घरी आणलाच जातो. त्याशिवाय गणपतीसुद्धा आणले जात नाहीत. नागोबा आधी आणलाच पाहिजे घरी, अशी एक पद्धत आहे. नागोबाचं घरी पूजन झालंच पाहिजे. मित्रांनो, आपण नागोबाला जीभ म्हणून दुर्वेची काडी लावलेली आहे. आणि मित्रांनो, आपण नागोबाला अळूच्या पानांवरती ठेवतो. त्यानंतर आपण घरी जाऊन मग पाटावरती पूजन करतो. हे बघा, आपले 3 नागोबा आता बनवून कंप्लीट झालेले आहेत. बुवा महाराजांनी एक पिंडी बनवली आहे. अशीच अजून दोघांचं काम चालू आहे.
हिंदू धर्मात नागाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की नागदेवतेची पूजा केल्यास आपल्याला संकटापासून व विषारी सर्पांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे या दिवशी नागांना दूध, फुले, लाह्या, साखर यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी नागाची चित्रे भिंतीवर काढून त्याची पूजा केली जाते. ग्रामीण भागात जसे आता आपण केलं तसं नागांच्या वारुळाची पूजा केली जाते. हे पाहू शकता, आता आपले 5च्या 5 नागोबा बनवून कंप्लीट झालेले आहेत. बघा किती छान सुंदर दिसत आहेत ना. आता इकडे चहा पाणी नाश्ता चालला आहे. हे बघा, हे बुवा आहेत दत्ताराम राऊत. हे कलाकार आहेत, नागोबा बनवणारे आहेत. बघा किती छान बनवलेत. आता घरी घेऊन चाललो आहे आम्ही. आपापल्या घरी घेऊन चाललेत पूजेसाठी. आता घरी जाऊन पूजा वगैरे करणार. मित्रांनो, आता आपण घरी नागोबाला स्थानापन्न केलेलं आहे. आता आपली नागोबाची पूजा करून झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने गोमेटीची येल, सोनतळ, तिरडा, दुर्वा, लाह्या, दूध वाहून आपण त्याची पूजा केलेली आहे. हा नैवेद्य मोदक, दही भात, खीर असा आपण पारंपरिक नैवेद्य केळीच्या पानावर अर्पण करत आहोत नागोबाला. मित्रांनो, हे असे सण तुम्हाला गावाकडेच पाहायला मिळतील. आता आपण संध्याकाळी नागोबाला सोडणार. आता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत. आपण पुन्हा पूजा वगैरे नैवेद्य दाखवून घाटडुपारत करून नागोबाला आता आम्ही सोडायला चाललो आहोत. अशा पद्धतीने घंटी वाजवत नागोबाला आपण सोडणार आहोत. आळूच्या ठिकाणी किंवा भातामध्ये सुद्धा सोडलं तरी चालतं. आम्ही भातामध्ये सोडतो. इथे आसपास कुठे आळूही जवळ नाही आहे व पहिल्यापासूनच इथे भातामध्ये सोडण्याची आमची परंपरा आहे. तर आम्ही इथे ह्या मळीमध्ये भात लावले तिथे सोडतो. बरेच जण आळू असतं उगवलेलं त्या ठिकाणी सोडतात. हे नागोबाचं शेवटचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, हा असा आपला नागपंचमीचा सण असा आम्ही इकडे गावी साजरा करतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.